NLP म्हणजे न्यूरो लिंग्विस्टिक प्रोग्रामिंग. न्यूरो इज रिलेटेड टू अवर सबकॉन्शियस माइंड किंवा अंतर्मन. लिंग्विस्टिक म्हणजे जी भाषा वापरतो आणि तसं आपण प्रोग्रामिंग करत असतो. तर मी एक खूप मोठं शिकले किंवा NLPने माझं आयुष्य बदललं. त्याच्यामधली जी बरीचशी काही तंत्र आहेत, सूत्र आहेत, ती मला आज तुमच्याबरोबर शेअर करायला आवडतील आणि मी आशा करते, की ॲट द एंड ऑफ द सेशन तुम्ही आज काहीतरी घेऊन जाऊ शकाल. खरं म्हणजे ह्या जगामध्ये नवीन काहीच नसतं, हे मी आधीच सत्य सांगते तुम्हाला. त्यामुळे हे मला माहीत होतं असं बऱ्याच वेळेला आपल्याला वाटेल. पण लर्निंगचे 3 प्रकार असतात. एक म्हणजे रीलर्निंग पुन्हा आपण शिकतो. दुसरं म्हणजे न्यूली लर्निंग नव्याने शिकतो आणि तिसरं म्हणजे अनलर्निंग. म्हणजे जर एखादी गोष्ट मला आवडली, तर मी करत होते त्याच्यामध्ये मला बदल करायला आवडेल का? ही जी फ्लेक्सिबिलिटी मनाची आहे, ती ठेवल्यामुळे आपण नवीन गोष्टी आत्मसात करू शकतो. तर हे जे NLPचं वेगळेपण कसं आहे, की माझा जसं आत्ता पुस्तकाचा परिचयाचं नाव सांगितलं, की आत्मसामर्थ्य मंत्र प्रतिसादांचे. तर आता मी तुम्हाला सगळ्यांना आत्ताच वसुंधराताई म्हणल्या तसं हे गप्पांचंच स्वरूप आहे. त्यामुळे मी थोडंसं तुम्हाला विचारते, की आपल्या आसपास घडणाऱ्या ज्या घटना असतात किंवा कोण काय बोलतं, नेक्स्ट पुढच्या श्वासाला तुमच्या शेजारची व्यक्ती तुमच्याशी कशी वागते, या सगळ्यावर आपलं किती नियंत्रण असतं असं तुम्हाला वाटतं? तुम्हाला काय वाटतं? काही नियंत्रण नसतं. अजिबात नाही. ॲब्सोल्युटली. 0. हां. तर आता आपलं नियंत्रण फक्त 3 गोष्टींवर असतं, असं मला अभ्यासाअंती जास्त रिअलाईज झालं म्हणजे. एक म्हणजे आपण त्याच्यावर काय प्रतिक्रिया देतो. दुसरं म्हणजे त्याला काय प्रतिसाद देतो आणि तिसरं म्हणजे ती परिस्थिती आपण कशी हाताळतो. तर बेसिकली प्रतिक्रिया आणि प्रतिसादामधला जो फरक आहे, तो पण मला नव्याने जेव्हा कळला, तेव्हा मला असं वाटलं, की अरे किती छान ही गोष्ट आहे. प्रतिक्रिया म्हणजे ताबडतोब आपण विशेषचा विचार न करता इम्पल्सिव्हली दिलेलं जे वागणं आहे किंवा त्याच्यावरचं बोलणं आहे, ती झाली प्रतिक्रिया. प्रतिसाद म्हणजे थोडा वेळ थांबून, विचार करून, ह्या समोरच्या व्यक्तीच्या वागण्याचे, बोलण्याचे काही वेगळे अर्थ होऊ शकतात का? की मी फक्त माझ्याच नजरेतनं बघते आणि त्याच्यावर मग मी जजमेंटल होते आणि त्याच्यावर मी एकतर रागावते किंवा मी तोंड फिरवते किंवा त्या व्यक्तीला मी काहीतरी असं उत्तर देते, का मी समजून घेते त्याच्या वर्तनामागच्या शक्यता. तर ही जी परिपक्वता आहे, ती मला NLPमुळे अधिक मिळाली. ती कशी मिळाली? तर वर्तनाचे आणि प्रतिसादांचे नवे पर्याय NLPमुळे मी निर्माण करू शकले किंवा ते करतं आहे असं त्याच्या सूत्रांवरनं दिसतं. तर आता ह्या आय-टीच्या लोकांना मी बऱ्याच वेळेला घेत असते सेशन्स. तर हल्लीचं जे सगळी जीवनाला गती आलेली आहे, त्याच्यामध्ये महत्वाचा भाग काय होतो, की स्ट्रेस निर्माण होतो. आता त्या स्ट्रेस ह्याच गोष्टीकडे आपण कशाप्रकारे बघू शकतो? तर मी त्याला जसं मी आता लिंग्विस्टिक असं मी बोलत होते. तर लिंग्विस्टिकमध्ये जो महत्वाचा भाग आहे तो काय आहे, की अ, मी 2 स्तरांवर संवाद साधत असते. एक म्हणजे बाह्य जगाशी आणि दुसरं काय असतं? कोणाशी संवाद साधतो आपण? स्वतःशीच. स्वतःच्या मनाशी. ती कुठेतरी एक टेप ती मागे चालू असते आणि मग ती टेप जी आहे ना, ती आपल्याला बऱ्याच वेळेला खचवते किंवा आपल्याला पुढे न्यायला मदत करते. तर ह्याची जी सतर्कता आहे, मी कुठले शब्द माझ्या स्वतःसाठी वापरू किंवा इतरांसाठी वापरू आणि ज्याच्यामुळे मला जो अपेक्षित परिणाम आहे समोरच्याच्या प्रतिसादाचा, तो मी निर्माण करू शकते का? तो मी जर निर्माण करणं माझ्या हातात आहे, हे जे मी आता 3 गोष्टी माझ्या हातात आहेत म्हटलं, त्यातली प्रतिक्रिया, दुसरा आहे प्रतिसाद आणि तिसरं आहे वर्तन. तर तो प्रतिसाद मिळवण्याकरता NLPची जी संवादाची जी व्याख्या आहे, ती इतकी अप्रतिम आहे आणि त्यानी माझे खरंच डोळे उघडले. तर आता मी तुमच्याशी ती शेअर करते. ती कशी आहे, की संवाद म्हणजे काय? तर समोरच्याकडून मिळणारा प्रतिसाद. म्हणजे काय, की कम्युनिकेशन इज द रिस्पॉन्स व्हिच यू गेट. टू गेट अ रिक्वायर्ड रिस्पॉन्स, कम्युनिकेट डिफरंटली.
म्हणजे आता आपण जेव्हा संवाद करतो त्यावेळेला दुसऱ्या समोरच्या व्यक्तीनी एक तर आपलं ऐकून घ्यावं असं वाटतं. आपण काहीतरी सांगतो त्याप्रमाणे वर्तन करावं किंवा कामाची बाई असेल, तिला मी काम सांगतेय किंवा नवऱ्याशी मी बोलतेय, मुलांशी बोलतेय. तर त्यांच्याकडनं मला सहकार्य मिळावं असं वाटत असतं. किंवा निदान त्यांनी माझं ऐकून घ्यावं असं वाटत असतं. संवाद आपण तेवढ्याच करता करत असतो, की माझे विचार किंवा माझ्या ज्या काही गोष्टी तुम्ही कराव्यात असं वाटतं, ते मी दुसऱ्यांपर्यंत पोहोचवणं ही संवादाचा मेन आपल्याला माहीतच आहे उद्देश आहे. मग आता त्याच्यामध्ये त्या समोरच्या व्यक्तीने आपल्याला जर ते सहकार्य दिलं नाही, तर काय करायचं? तर हा जो नेक्स्ट भाग आहे डेफिनेशनचा तो खूप इम्पोर्टंट आहे. कम्युनिकेट डिफरंटली. म्हणजे काय? तर मी काय करायला पाहिजे? तर ही जेव्हा मी व्याख्या समजले पहिल्यांदा आणि ती डायजेस्ट केली, त्याच्यानंतर माझ्यामध्ये झालेला फरक असा, की मी हे म्हणणं सोडलं, की मी ह्याला इतक्या वेळा सांगते, ह्याला समजत कसं नाहीये? म्हणजे त्याला समजेल असं सांगण्याकरता मी वेगळं काय करू? द समजलं. बॉल इज ऑलवेज इन माय कोर्ट. ओके. ही जी जबाबदारी घेण्याची परिपक्वता आहे, ती मला NLPनी दिली. की ह्या समोरच्या व्यक्तीला नाही समजत आहे ह्याचा अर्थ त्याच्या मागे NLPची जी प्रिसपोझिशन्स आहेत, ते एक महत्वाचं सपोजिशन. त्या प्रिसपोझिशनमध्ये एक महत्वाची गोष्ट अशी आहे, की प्रत्येक व्यक्ती जे वर्तन करते त्याच्या मागे त्याचं असं एक सकारात्मक कारण असतं. ओके. म्हणजे आता आपण सुद्धा बघा, की आपण जेव्हा वर्तन करतो, बोलतो, तेव्हा माझ्या मॅपमधनं ते आलेलं असतं. मला ते योग्य म्हणून आपण करत असतो. पण समोरच्याच्या अपेक्षेमध्ये ते बसलं नाही, की मग समोरची व्यक्ती एक तर आपल्याला नावं ठेवू शकते, आपल्याला जजमेंट करू शकते किंवा मतभेद होऊ शकतात किंवा प्रेमाने आपण सांगितलेलं ऐकू शकते. तर आता ह्या सगळ्या करता मुळामध्ये काय फरक करायला हवा? तर मी जसं बोलते आहे, ओके. आता त्याच्यामध्ये NLP अजून एक अत्यंत महत्वाची बाब काय सांगतं, की तुमच्या संवादामध्ये 3 भाग असतात. एक म्हणजे शब्द, दुसरं म्हणजे आवाज आणि तिसरं म्हणजे देहबोली, बॉडी लँग्वेज. ओके. तर ह्याचं प्रमाण बघा इतकं माइंड बॉगलिंग आहे, की फक्त 7% वर्ड्स आपण वापरतो. 55% आपली देहबोली असते आणि 38% आपल्याच आवाजाचे चढ-उतार असतात. तर ह्याचा अर्थ आपण असं किती वेळा तरी म्हटलेलं असतं, की तो म्हणला खरा पण मला काही विश्वास बसत नाहीये किंवा त्याचा टोन बघ कसा आहे. हां, तर आता जेव्हा या तिन्ही गोष्टी इनकॉन्ग्रुअन्स किंवा एकत्रीकरण असेल, तेव्हाच तो संवाद पूर्ण झालेला असतो. म्हणजे मी नेहमी असं एक उदाहरण देते, की आपण एखाद्या शिंप्याकडे गेलो आणि त्याला सांगितलं, की मला हा कपडा शिवून दे. आणि जर त्याला आपण सांगतोय आणि तो हो, हो म्हणतोय. मग मी त्याला विचारते, की "कधी देशील?" तर तो जर असं म्हणला, "या तुम्ही मंगळवारी." हां, तर माझा विश्वास बसेल का? तर ॲब्सोल्युटली नाही, बरोबर? तर का नाही बरं विश्वास बसणार? तुम्हाला काय वाटतं? तुम्ही अनम्यूट करून सांगू शकता. का बरं विश्वास नाही? तो म्हणला की मी हो देतो म्हणून. मग का बरं विश्वास त्याच्या नाही देहबोलीवरून बसणार? हां. देहबोलीवरून. तर ती देहबोली म्हणजे नेमकं काय तुम्हाला असं वाटलं त्याच्यामध्ये? तो फोकस नव्हता जेव्हा आन्सर देत होता, विचार न करता असं म्हणजे विचार केल्यासारखं बोलला तो, पण कॉन्फिडंट नव्हता बोलण्यात. हां, म्हणजे आता तुम्हाला एक म्हणायचंय, की आवाजाचा जो टोन आहे, हं, त्याच्यामधनं मला करेक्ट, आत्मविश्वास जाणवला नाही. हां. करेक्ट. दुसरी गोष्ट महत्वाची अशी आहे, की त्याचा आय कॉन्टॅक्ट नव्हता. हं. तो इकडे-तिकडे बघून बोलत होता. आपण जेव्हा कॉन्फिडेंटली बोलतो, तेव्हा असा काही हात करत नाही किंवा इकडे-तिकडे बघत नाही. म्हणजे देहबोली किती महत्वाची आहे. ओके. तर आपल्या वागण्या बोलण्यामधनं समोरच्याचे गैरसमज होण्यामागे हे पण एक कारण असू शकतं, हे मला नव्याने जाणवलं NLPमुळे. तर मी असं म्हणायचे, की "हो, पण मी सांगितलं की त्याला. कसं काय मग त्यांनी केलं नाही काय माहिती?" ओके. तर ह्याचं महत्वाचं कारण काय आहे, की आपण ते एन्शुअर करत नाही, रिकन्फर्म करत नाही, की समोरच्याला कळलंय का? म्हणजे आता समजा आपला एखादा कलीग असेल किंवा ऑफिसमध्ये काम करणाऱ्या लोकांच्या बाबतीमध्ये त्याचा एखादा ज्युनियर असेल, तर ते जेव्हा तक्रार करतात, की "अहो, मी किती वेळा सांगतो ते ऐकतच नाहीत." हां.
तर आता त्याची ती प्रायोरिटी होण्याकरताची जबाबदारी जर तुम्ही घेतली नाही, तर तो ऐकणार नाही हे तुम्हाला वेळेमध्येच समजायला पाहिजे, जेव्हा तुम्ही पहिल्यांदा इन्स्ट्रक्शन देता. ओके. तर आता मुलांबाबत असेल, "अरे, हे करायचंय बरं का, आणायचंय बरं का हे बाहेरनं." अ, "हो, हो, हो, आणतो." हं, तर आता मी ह्याच्यामध्ये एक तुम्हाला खरं मला कार्टून दाखवायचं होतं, पण ते आज दाखवू नाही शकत आहे. त्याच्यामध्ये ते चिंटूचं एक नेहमी पुण्याच्या सकाळमध्ये यायचं, बरं का. तर ते वडील चिंटूला म्हणतात, की "चिंटू हा घे कंपास बॉक्स." तर तो चिंटू म्हणतो, की "हो, पण मी आणला देखील. आईकडून पैसे घेऊन आणला देखील." मग वडील म्हणतात, की "अरे, पण मी तुला आणतो म्हणालो होतो ना." मग तो चिंटू वडिलांना म्हणतो, "हो, पण तुमच्या आणतोमध्ये तेवढा जोर नव्हता." म्हणजे बघा, की आपण सुद्धा बोलतो ना, तर कुठल्या शब्दावर जोर देतो, हे आपण सजगपणे जर बघितलं, तर आपल्या संवादाची जबाबदारी आपण घ्यायला सुरुवात करतो. दुसरी गोष्ट म्हणजे अशी, की जेव्हा आता मी त्या ऑफिसचं उदाहरण देत होते किंवा आपल्या कामवाल्या बाईला, आता तुमच्याकडे अनफॉर्च्युनेटली मी हे उदाहरण देऊन उपयोग नाहीये, कारण की आमच्याकडे हे नेहमीचं उदाहरण असतं. कारण इथे सगळ्या तुम्ही इतक्या सक्षम आणि स्वयंपूर्ण बायका आहात, की स्वतःच सगळं करत असता. पण तरीसुद्धा जेव्हा तुम्ही एखादं काम सांगता आणि जर का त्या बाईनी "हो, हो, करते" असं म्हटलं, तर "नाही, तू काय करतेस बोलते सांगतेस का मला?" म्हणजे तुमच्या ज्युनियरला सुद्धा तुम्ही पुन्हा विचारायला पाहिजे, की "मला सांगता का? रिपीट करता का?" आता हे जेव्हा आपण बोलतो आहे, त्याच्यामध्ये सुद्धा एक मॉडेस्टी पाहिजे. ॲट द सेम टाईम अथॉरिटी पण पाहिजे. म्हणजे तुम्हाला तुमचं ऐकणं हे त्यांनी का बरं केलं पाहिजे? ती त्यांनी का बरं प्रायोरिटी केली पाहिजे? बिकॉज अगेन द रिस्पॉन्सिबिलिटी इज इन माय हँड, की त्यांनी ऐकून घ्यावं ह्याच्याकरता. ओके. तर आता ह्याच्यामध्ये मगाचचं जे उदाहरण आहे शिंप्याचं, तर आता मी कन्व्हर्सेशन चालू केलं होतं, की तुम्ही कधी देताय मला कपडा? आणि जेव्हा त्याला जर का त्यांनी मला असं उत्तर दिलं, तर मी जर असं म्हटलं, की मी विचारलं पण काय बघा बोलला असं, तर नो. द डू समथिंग एल्स. मगाशी जसं मी म्हणाले, की इफ इफ यू डोंट गेट द रिस्पॉन्स यू रिक्वायर ऑफ यू और यू एक्सपेक्ट, देन डू समथिंग एल्स. मग मी काय करणार? मी त्याला विचारणार, की माझी चक्कर फुकट नकोय जायला, मला नक्की 1 दिवस सांगा. मग आता तो म्हणेल, "बरं, बरं, मग या तुम्ही गुरुवारी." हां. तरी मी त्यातनं पुणेकर, मी एक सकाळी त्याला फोन करणार, की तुमचं झालाय का तो तयार? म्हणजे मला हेलपाटा नको पडायला. म्हणजे आपण काहीतरी सतत करत राहणं, कारण की उद्दिष्ट काय आहे? माझा वेळ वाचायला पाहिजे, मला मानसिक त्रास होता कामा नये आणि ह्याच्याकरता माझं जर इतरांच्या वागण्या-बोलण्यावर नियंत्रण नाही, तर मी काहीतरी केलं पाहिजे. बरोबर? तर हा एक भाग झाला संवादाचा, जो आय होप यू आर एन्जॉयिंग. हा, हो. Yeah. छान छान ओके. झालं. डज इट मेक सेन्स? येस. ओके. हां. तर हे NLP मधल्या न्यूरो लिंग्विस्टिक प्रोग्रामिंग हे झालं. आता दुसरा भाग असा आहे, की ह्याच्याच मध्ये अनेक जी तंत्र आहेत, त्याच्यात मगाशी जसं मी म्हटलं स्ट्रेसचं, ह्या आय-टी मधल्या मुली सगळ्या आता 6, 7, 8 ला आमच्याच घरी येतायत. त्या त्यांनी सांगितलं, "आंटी आम्हाला स्ट्रेसच्या बाबतीत तुम्ही शिकवा." तर आता मुळामध्ये कुठले शब्द आपण वापरले स्वतः करता, की आपण आपलं प्रोग्रामिंग कसं वेगळं होऊ शकतं, ते NLP इतकं सुंदर सांगतं, हे मला तुमच्याशी शेअर करायला आवडेल. 1 हं, सेकंड. हं. तर आता अ, स्ट्रेस ह्या शब्द उच्चारला, की काय होतं? तुम्हाला काय वाटतं? कोण सांगेल? तुम्ही सांगा. स्ट्रेस म्हटलं की एनीबडी? हां. स्ट्रेस म्हणजे आता काय होईल याची धास्ती असते कुठल्याही टेन्शन प्रसंगाला तुम्हाला तोंड देताना. टेन्शन असतं. कुठेही जाताना कि- हे नीट होईल की नाही? किंवा आपलं काम नीट होत आहे की नाही ही टेन्शन आपल्याला भीती असते मनात. हां, पण जे करतोय ते काम योग्य होत आहे की नाही हां. ही भीती टेन्शन असते येतं मनामध्ये. आणि ताण असतो, त्याचा मनावर त्याचा ताण असतो. करेक्ट, करेक्ट. हां, टेन्शन. तर आता साधा शब्द सुद्धा आपल्याला बघा लगेच आपल्या मनामध्ये किंवा शरीरामध्ये काहीतरी एक वेगळ्या संवेदना, चित्र असं उभं करतं. तर आता शब्दांमधली जी शक्ती आहे,
ती ओळखून जर आपण शब्दांची नेमकी निवड केली, तर आपण स्वतःचं आपलं प्रोग्रामिंग कसं बदलू शकतो, ते तुम्हाला मी सांगते. त्याच्यामध्ये जो मी पहिला भाग सांगितला, की स्वसंवाद कसा बदलायचा. तर मगाशी आपण बोलत होतो त्या संवादाचा एक भाग इतरांशी बोलताना कसं आपण असायला पाहिजे. तर स्वतःशी आणि इतरांशी सुद्धा बोलताना NLP काय एक महत्वाची गोष्ट सांगतं, की तुम्ही एखादा शब्द उच्चारलात, की समोरच्याच्या, ऐकणाऱ्याच्या डोळ्यांसमोर एक प्रतिमा निर्माण होते. आणि आता जर मी तुम्हाला असं म्हटलं, की पिवळ्या रंगाच्या कुठली मर्सिडीज कारचं चित्र आणू नका बरं का डोळ्यासमोर. तर लगेच काय होतं, की तीच गाडी आपल्या डोळ्यासमोर उभी राहते. तर हं. जे आपल्याला नको आहे ते आपण बोलायला नको आणि जे हवं आहे ते बोलायचं. ह्याच्याकरता मी एक छोटीशी गोष्ट सांगते हां तुम्हाला. हं. त्याच्यामध्ये एक ॲना आणि जिम अशी 2 एक 7-8 वर्षाची मुलं आहेत. आणि ती मुलं झाडावर चढून खेळतायत आणि अचानक वादळ येतं आणि त्यावेळेला मोठ्या-मोठ्याने त्या फांद्या जोराजोरात हालायला लागतात. तर ह्यांच्या पालकांच्या ते लक्षात येतं, की अरे मुलं झाडावर आहेत आणि बाहेर वादळ येतंय. तर ॲनाची आई धावत बाहेर येते आणि ॲनाला म्हणते, "ॲना, डोंट फॉल." जिमचे वडील बाहेर धावत येतात आणि सांगतात, "जिम, होल्ड ऑन टाईट." दुसऱ्या क्षणी धप्पकन आवाज येतो. तर कोण पडलं असेल? हल्ली. ॲब्सोल्युटली ॲना. याचं हो. कारण महत्वाचं म्हणजे ॲनाच्या मेंदूनी पडण्याची जी क्रिया आहे, त्याचं चित्र तिच्या डोळ्यासमोर आधी उभं राहिलं आणि तिचा मेंदू गोंधळून गेला. व्हेअरएज जिमच्या वडिलांनी होल्ड ऑन टाईट म्हटल्याबरोबर जी फांदी दिसली ती त्या मुलाने हातात धरली. तर आपल्याला आता साधं आपण लहान मुलं घरामध्ये ट्रे, पाणी घेऊन येतात. तर आई असं नकळत म्हणते, "अरे, अरे, हळू थांब पाडशील." हां. आता ह्याच्यामुळे त्या मुलाचा हात अजून डुगडुगायला लागतो. उलट जर आई असं म्हणली, की "अरे वाह! किती छान धरलायस. सगळ्यांना दे बरं का." असं म्हटलं, की त्याचा आत्मविश्वास वाढतो. त्यामुळे शब्दांची जी ताकद आहे, ती जर आपण सतर्कपणे वापरली, तर आपल्या स्वतःसाठी आणि इतरांसाठी आपण हवा तो परिणाम निर्माण करू शकतो. तर आता ह्याच्याकरता मी काही शब्द तुम्हाला सांगते हां, की समजा असं म्हटलं, "आय एम फीलिंग टेरिबल टुडे." हां. ह्याच्याऐवजी जर असं म्हटलं, "आय एम फीलिंग डिफरंट टुडे." हां, किंवा "आय हेट इट." आय हेट त्यांनी जी नकारात्मकता निर्माण होते त्याच्याऐवजी देअर इज अनदर वर्ड व्हिच वी कॅन यूज अँड दॅट इज आय प्रिफर. आय प्रिफर धिस. ओके. त्यामुळे ऐकणाऱ्यालाही छान वाटतं आणि आपल्यालाही चांगलं वाटतं. नंतर आत्ता जसं मी म्हटलं स्ट्रेसला आपण एक चॅलेंज म्हणू शकतो. किंवा आता दुसरं मी उदाहरण देते, की समजा जर असं मी म्हटलं, की एक सेकंद हं. आज किती ढगाळ हवामान आहे ना. असं म्हटल्याबरोबर जे ढगाळ हवामानामुळे येणारी उदासी आहे, त्याच्याऐवजी मी जर असं म्हटलं, "आज सूर्यप्रकाश थोडा कमी आहे बरं का." म्हणजे सूर्यप्रकाशाचं चित्र येतं आणि मग आपल्याला त्याचा थोडा कमी आहे तो भाग आपल्या मनावर नकारात्मक परिणाम करू शकत नाही. तर अशा प्रकारची एक मोठीच्या मोठी लिस्ट शब्दांची वेगवेगळ्या पुस्तकांच्यातनं एस्पेशली तुम्ही लोकं जर त्याच्यामध्ये इंटरेस्टेड असलात, तर मी असं नेहमी म्हणते, की तुमच्याच इथला अमेरिकेतला अँथनी रॉबिन्स नावाचा ज्याला टोनी रॉबिन्स म्हणतात. अप्रतिम 2 पुस्तकं त्यांनी लिहिलेली आहेत. ती वर जायच्या आधी प्रत्येकाने वाचावीत असं मी म्हणते. एक आहे अनलिमिटेड पॉवर आणि दुसरं आहे अवेकन द जायंट विथिन. खूप अप्रतिम पुस्तकं आहेत. सोप्या इंग्लिशमध्ये आहेत. आणखीन तुमच्या इथल्या लायब्ररीजमध्ये पण आहेत. दुसऱ्या पुस्तकाचं नाव परत सांगाल का? पहिलं आहे अनलिमिटेड पॉवर, दुसरं आहे अवेकन द जायंट विथिन. त्याचे YouTube चॅनलवर पण पुष्कळ आहेत. पण ही पुस्तकं खूपच सुंदर आहेत म्हणजे. तर ह्या प्रकारे काय होतं, की आपण अशा शब्दांचा वापर किती सतर्कपणे करू शकतो. तिसरी गोष्ट अशी आहे, की ह्याच्यामधलंच एक तंत्र आपल्याला 5:30 ला आपण सुरू केलं ना, मला 6 वाजत आलेत ना आपल्याला. सव्वा अर्धा तासच होतं ना आपलं का 1 तास? ऐकू येत नाहीये. आय थिंक 1 तास होतं ना?
1 तास. ठीक आहे, ठीक आहे. आय एम ओके विथ दॅट. मी विसरले. हां, ओके. छान. त्याच्या पुढचं एक तंत्र असं आहे, की तुम्ही मोशन क्रिएट्स इमोशन्स असं एक अप्रतिम तंत्र NLPनी दिलेलं आहे. आणि ते कसं तर जेव्हा आता मी तुमच्याकडनं एक छान एक्सरसाइज करून घेते. आर यू ओके विथ दॅट? आर यू ओके? हां? विल यू लाइक टू येस. डू दॅट? तुम्हाला राईट. आवडेल सगळ्यांना करायला? हां. तर आता सगळ्या जणींनी तुम्ही ना असं मान खालती घालून डोक्याला हात लावलेला आणि असं जरा बसाल हं. खांदे पडलेले, चेहरा पडलेला, डोक्याला हात लावलेला असं आपण बसलोय. तर काय बरं मनामध्ये कुठले विचार येतात? शरीरात कुठली भावना निर्माण होते? तुम्हाला काय वाटतं? सगळ्यांनी अनम्यूट करून एकेकीने सांगायला हरकत नाही. असं बसलेल्यानंतर. काय वाटतं? हात वर उदास करा. वाटतो. हां, वसुंधरा तुम्ही घेतलत तरी चालेल. मला सगळं दिसत हा नाहीये. हो. नाही, हां. हात वर करा म्हटलं म्हणजे हं, कळेल. इथे हां. एक हँड असतो ना, तो क्लिक करायचा. हं. सुनीती तू काहीतरी हां. म्हणालीस. हां. उदास वाटायला लागतं, निगेटिव्ह विचार मनामध्ये येतात. तर क्या बात! पॉझिटिव्ह थिंकिंग हे ऑलवेज बेटर. म्हणजे आजचा हो. दिवस वाईट आहे म्हणण्यापेक्षा आजचा दिवस खरंच चांगला आहे. असं हं. जर म्हटलं तर आपल्याला आपोआपच बरं वाटायला लागतं. हां. पॉझिटिव्ह एनर्जी वाटत नाही, निगेटिव्ह वाटतं असं. हां. जसं बरोबर. तुम्ही म्हणालात की आजचा दिवस चांगला आहे असं वाटत नाही. म्हणजे हां. आपण बरोबर. थोडस असं उदासीनता वाटते डोक्यावर हात ठेवून असं बसल्याने. बरोबर. आणि आता मला दुसरा प्रश्न विचारायचा आहे, की स्वतःचा सेल्फ टॉक काय सुरू होतो? स्वतःशी जे आपण बोलतो, ते आपण काय बोलतो अशा वेळेला? असं बसलोय आणि काय बोलतो आपण स्वतः? अरे बापरे! आता हाऊ टू फेस द सिच्युएशन. हां, हां. व्हेरी गुड. आय डोंट हॅव एनी ऑप्शन. करेक्ट, करेक्ट. व्हेरी गुड. ओके. आता काय करू? आता काय करू? हं. क्या बात है! व्हेरी गुड. ओके. तर आता सगळ्यांनी तुमचे रेज्ड हँड खालती केले. रजनी पेंडसे काहीतरी बोलतायत. हां, रजनी बोल. अ, अ, अरे बापरे! काय हे? काय परिस्थिती आहे वगैरे असा आपण विचार करायला लागतो. असं कपाळाला हात लावून वगैरे बसलं हं, डोक्याला, की हं. कपाळाला नाही रादर डोक्याला. हं. अदरवाईज तुम्ही म्हणजे पोश्चर इज व्हेरी इम्पॉर्टंट. हं. बरोबर. हे अगदी हे बरोबर. म्हणजे संवाद साधताना तर नक्कीच, पण हं. स्वतःसाठी महत्वाचं असतं असं मला वाटतं. ॲब्सोल्युटली. जरा आपण सगळ्याजणी टाळ्या वाजवूया. छान, छान उत्तरं दिली सगळ्यांनी. नाही, तर आणि आता मुख्य म्हणजे दुसऱ्यांना हां. जाणवतं, की अरे डोक्याला हात लावून बसले, काय झालंय कोंडलडे? हां. कुणी अगदी विचारेलच ना, बरोबर. की असं का बसले डोक्याला हात हां. लावून? म्हणजे आजूबाजूच्या लोकांना पण स्ट्रेस देतो आपण. अगदी बरोबर. हां. पण एक्झॅक्टली, आता एक्झॅक्टली. मला तुमचा हेच म्हणायचं होतं. हां. की ओके. समोरच्याला असं बघून आपणही निराश होतो, की याला काय त्रास देतोय आणि मग समटाईम इट डझंट ओपन अप. बरोबर. तर आता मला तुम्हाला असं विचारायचं आहे, की आता आपण जरा हे करूया हां. मी आता बोलते बरं का. तर बेसिकली मला असं विचारायचं आहे, की प्रत्यक्षात काही झालं का हो आत्ता? काही नाही. काहीच नाही. अनेक बरोबर आहे. क्वेश्चन. पण फक्त मंजुषा काहीतरी बोलते. हां, बोला. बोला ना. म्यूट काढा. अनम्यूट करा. हां. ऐकायला येतंय हां, आता? हां. बोला. हां. हो. नाही, काय झालं आत्ता यांनी सांगितलं, की असं बसा आणि तुमच्या हं. मनात काय येतं? तर हं. ॲक्च्युअली सांगतात यांनी म्हटलं, की असं बसा. आम्ही असंच बसलो आणि ह्या काय बोलतात त्याच्याकडे लक्ष ना. त्याच्यामुळे मला काय वाटतंय हे मला तर तेव्हा काही समजलंच नाही. कारण तशी सिच्युएशन माझ्या मनात काहीच नाहीये ना सध्या. बरोबर. हां. ओके. ते असं झालं ठीक आहे. म्हणजे माझ्याबरोबर तरी. बरं. काही म्हणजे हरकत नाही. नॅचरली आपण जेव्हा डिप्रेस असतो किंवा स्ट्रेस असतो तर नॅचरली आपण थोडासा विचार करत हो, असतो हो. त्या पर्टिक्युलर बरोबर. गोष्टीबद्दल ज्याच्याने हो. आपल्याला स्ट्रेस आलेला आहे. पण ओके. आता या क्षणी तुम्ही असं बसा आणि तुम्हाला काय वाटतं म्हटलं तेव्हा हं. ऍक्च्युली मला तर खरंच म्हणजे काही वाटलं नाही. मी ठीक आहे, ऐकत ठीक. होते बस ओके, असं. ओके.
हां, आता म्हणजे आपण जेव्हा तुम्ही सांगूया असं बसता त्यावेळेला तुम्हाला काय वाटतं? हां, ॲब्सोल्युटली. हे पण आता महत्वाचं मी आहे. छोटासा अनुभव दिला, की तुम्ही हां, बसा म्हणून. जास्त हां. वेळ बसलो असतो तर तुम्हाला काय वाटतंय तुम्ही स्वतः सांगितलं असतं. पण आता मला असं प्रश्न विचारायचा आहे, की ज्या ह्याला आम्ही म्हणतो अनरिसोर्सफुल इमोशन्स. अनरिसोर्सफुल म्हणजे रिसोर्सफुली जेव्हा आपल्याला खूप आनंद असतो, आपल्यामधल्या सगळ्या क्षमतांची जाणीव होते. तर त्या इमोशन्स कुठल्या आहेत? तर डिस्कम्फर्ट म्हणजे अस्वस्थ वाटणं, फिअर आहे, भीती आहे, हर्ट आहे, कोणतरी आपल्याला दुखावलं आहे, अँगर आहे, राग येतो, डिसअपॉइंटमेंट आपली निराशा होते किंवा गिल्ट आहे, अपराधी वाटतं, फ्रस्ट्रेशन, इनॅडिक्वसी म्हणजे सतत आपल्याला एक अपुरेपण जाणवत असतं किंवा ओव्हरलोड खूप मला कामाचं बर्डन आहे, लोनलीनेस आहे. ह्या सगळ्या ज्या इमोशन्स आहेत ना, त्या प्रत्येक वेळेला आपली बॉडी लँग्वेज काहीतरी त्यानुसार आपोआप होत असते. ओके. पण आता जसं कोणी वसुंधराताईच म्हणाल्या, की मी समोरच्याला बघून असं म्हणीन, की "असं का बसली?" किंवा "असं काय झालं?" पण काय आहे, की आपण प्रत्येक वेळेला एवढे लकी असतो असं नाहीये, की आपल्या मूडकडे सगळ्यांनी लक्ष द्यावं किंवा दिलं जाईल किंवा बरोबर. आपण एकटे असतो. कधी-कधी आपण इतक्या मोठ्या प्रमाणामध्ये आपल्या भावना दाखवत नाही. पण आपल्याला आतमध्ये ते होत असतं. पण त्याच्यात ते इथला जो तो एक लेखक आहे इखाट टोले, इतकं सुंदर त्यांनी मी परवाच्या दिवशी ते ऐकलं, की नकारात्मक भावनांमध्ये जाणं ही आपल्या मेंदूची अगदी सहज प्रक्रिया घडत असते. हां. पण मग मी काय केलं ह्या सगळ्यावर मात करण्याकरता माझ्या स्वतःकरता एक अगदी साधं वाक्य आहे, पण ते मी माझं मिशन स्टेटमेंट बनवलं, की आनंदी राहणं हा आपला जन्मसिद्ध हक्क आहे आणि त्यामध्ये येणारे सर्व अडथळे मी जाणीवपूर्वक आणि प्रयत्नांनी मी अ, दूर करणार. ओके. तर आता ह्या अशा परिस्थितीमध्ये आपण असताना किंवा अशा भावनांनी ग्रस्त असताना स्वतःलाच आपण एक प्रश्न विचारणं अत्यंत गरजेचं आहे आणि ते म्हणजे मला ह्याच्यातच राहायचंय का बाहेर पडायचंय? ओके. म्हणजे जसं मी असं नेहमी म्हणते, की बऱ्याच लोकांना ना आपल्या दुःखात राहायला आवडतं हं. कारण ती त्यांचा एक कम्फर्ट झोन होतो आणि मग नकारात्मकता येते. पण आपल्याला जर ह्यातनं बाहेर पडायचंय, तर बरीच लोकं अशी असतात, की जी आनंदाने जगत असतात, इन स्पाइट ऑफ त्यांचे प्रॉब्लेम्स हं. तर आपण चॉईस सतत प्रत्येक श्वासाला आपल्या चॉईस आहे, की मला ह्याच भावनेमध्ये राहायचंय का दुसऱ्या भावनांची मी निवड करू. तर आता मी ह्याच प्रकारे खूप सुंदर दुसऱ्या भावनांचा मी नुसता उल्लेख करते. जसं पहिल्या भावनांनी आपल्याला अजून निराश व्हायला होतं आणि दुसऱ्या भावनांचे मी नुसते उल्लेख करते आणि मग तुम्हाला बघा काही फरक जाणवतो का? जसं मी मगाशी म्हटलं, की शब्दांच्यामुळे आपल्याला प्रतिमा निर्माण होतात, शरीरामध्ये आपल्याला संवेदना निर्माण होतात. तर आता दुसऱ्या भावनांची मी यादी सांगते हां. लव्ह एंड वॉर्म्थ म्हणजे प्रेम आणि आत्मीयता. नंतर क्युरिओसिटी उत्सुक असणं किंवा अप्रिसिएशन एंड ग्रॅटिट्यूड लोकांची प्रशंसा करणं आणि कृतज्ञता. डिटर्मिनेशन निश्चयी असणं किंवा एक्साइटमेंट अँड पॅशन उत्कंठा, उत्कटता. नंतर दुसरी गोष्ट म्हणजे फ्लेक्सिबिलिटी. सर्वात उत्तम ही गोष्ट आहे, की आपण फ्लेक्सिबल असणं, परिस्थितीशी जमवून घेणं. ओके. नंतर कॉन्फिडन्स, आत्मविश्वास, व्हायटॅलिटी, ऊर्जेने भारलेपण, चीअरफुलनेस, उल्हासितता, आनंद. हां, नंतर कंट्रिब्युशन, काहीतरी एक दातृत्वाची मानसिकता जोपासणं आणि सर्वात उत्तम म्हणजे विनोद. हां, तर आता अशा भावनांचा नुसता उल्लेख केला तरी आपल्याला कळेल, की अरे वाह! आपल्याला केवढा चॉईस आहे ह्या नकारात्मक भावनांच्यातनं तातडीने बाहेर येण्याकरता. तर आता जे मी तुम्हाला तंत्र सांगणार आहे, तर ते शरीर आणि मनाचं जे अद्वैत आहे, त्याचा एक खूप सुंदर आणि प्रचंड उपयोग आपण करून घेऊ शकतो त्याच्याकरता आहे. हं. सो आर यू ऑल रेडी? येस. रेडी? ओके. हं. तर आता आपण असे मगाशी होतो की नाही, तर मगाशी आपण हे बघितलं की प्रत्यक्षात काही घडलं नाही.
पण केवळ आपण असे बसलो आणि आपल्याला सगळ्या जुन्या नकारात्मक गोष्टी सुद्धा आठवायला लागतात. आणि मग मी स्वतःला प्रश्न विचारला, की मला काही ह्याच्यात राहायचं नाहीये बाबा. मी जाणीव झाली मला, की मला ह्याच्यात राहायचं नाहीये. मग काय करायचं? तर आता मी तुम्हाला सांगते हां. सो सगळ्यांनी हात असे उंच करा. दोन्ही हात उंच करा. हां. जेवढे छान ओपन बॉडी करता येईल तेवढी. आणि अशा छान चुटकी वाजवा. आणि सांगा वॉव! वाव वॉव! 3 वेळा. वाव वॉव! वाव वॉव! आणि असं करा. येस! येस! आणि असं येस! आणि आता बघा हां, की आता कसं वाटतंय ते. आता आता काही फरक पडला का? पडला. अमेझिंग 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 उत्साह वाटतो. एक ग्रेट ग्रेट. तर आता तुम्हाला फरक पडला नसला ना तरी हां. ज्या वेळेला गरज आहे तेव्हा पडू शकेल. करेक्ट, एक्झॅक्टली. आता आपल्याला ते तंत्र कळलं आणि त्यामुळे आता काय कृत्रिम आहे करायचं, सगळं. एक छान गिरकी घ्यायची, एक मस्त गाणं लावायचं, येस, वॉव, वॉव करायचं आणि तुम्हाला खोटं वाटेल, क्षणार्धामध्ये आपण त्या जुन्या भावनेतनं जे ठरवलं आहे की बाहेर यायचंय, ती आपण अजून चीअरफुल भावनेमध्ये जातो. आणि आता स्वतःला प्रश्न विचारायचा. आता मी तुम्हाला प्रश्न विचारते, की पुन्हा ह्याच्यात जायचंय का तुम्हाला? नाही. हां. तर आता अजून एक गोष्ट म्हणजे मी तुम्हाला हे एक मॅजिकल ट्रायंगल, साधा ट्रायंगल आहे. त्या ट्रायंगलच्या 3 बाजू आहेत. त्याच्यामध्ये एक आहे फिजिओलॉजी. फिजिओलॉजी म्हणजे शारीरिक हालचाल. ओके. हम्म. दुसरी बाजू आहे कोनाची, त्याला लँग्वेज किंवा वर्ड्स. आणि एक आहे ते म्हणजे फोकस किंवा इमोशन. आता गंमत अशी आहे, ह्याला मॅजिकल ट्रायंगल का म्हटलं, की त्यातला कुठलाही एक कोन हलवला, की दुसरे 2 कोन त्याला फॉलो करतात. याचा अर्थ काय आहे, की जर तुम्ही स्वतःशी ठरवलं, की मी अशी बसलीये म्हणजे फिजिओलॉजी माझी अशी आहे. तर जेव्हा तुम्ही असं बसलं आहे, तर आपण आत्ता काय केलं, मी ठरवलं, की मला ह्याच्यात नाही बसायचं. मग एक तर तुम्ही स्वतः लँग्वेज चेंज करा, म्हणजे शब्द चेंज करा. जसं मी म्हटलं स्ट्रेसला तुम्ही असं म्हणू शकता, की आय एम स्ट्रेचिंग माय एबिलिटीज. किंवा दुसरं म्हणजे मी त्याला आव्हान म्हणेन. तर हा एक करू शकता. किंवा तुमची इमोशन तुम्ही नवीन चूज करा. म्हणजे मला चीअरफुल राहायचंय. आता तुम्ही एक गंमत बघा की तुम्ही जेव्हा हे ठरवता ना त्यावेळेला दुसऱ्या 2 गोष्टी कशा फॉलो होतात. जसं मी म्हटलं आपण फिजिओलॉजी बदलली, वॉव केलं. त्याबरोबर काय झालं, लँग्वेज आपली स्वतःची बदलायला लागते आणि इमोशन पण बदलते. तर तुम्ही असं करा आत्ता सगळे हात वर करा सगळ्यांनी पुन्हा एकदा आणि म्हणा, "काय वैताग आहे." असं आपण म्हणू शकतो का? नाही ना? नाही. ओके. आणि असं बसा पुन्हा आणि म्हणा, मला काय सॉलिड आनंद होतोय." असं म्हणू शकत नाही. बरोबर की नाही? म्हणजेच काय आहे, की तुमची जी कॉन्ग्रुअन्स आहे त्याचा फिजिओलॉजी, लँग्वेज किंवा इमोशन ह्या तिन्हीपैकी कुठला तरी एक चूज करा आणि मग द अदर 2 फॉलो. असं त्याचं इतका तो सुंदर मॅजिकल ट्रायंगल आहे. हां. बर ओके. हां, तर सगळ्यांनी आता अनम्यूट करा. म्यूट करा म्हणजे पुन्हा डिस्टर्ब होणार नाही. ओके. तर आता हे एक टूल असं आहे, की जे सेल्फ हेल्प टूल आहे. म्हणजे मी माझ्या वर्कशॉपमध्ये खूप सुंदर गाणी लावते. आणि त्याबरोबर सगळ्यांनी छान गिरकी घेऊन वगैरे नाचायला लावते आणि कुठल्या कुठे उदासी पळून जाते. तर आपण सुद्धा हेच करायला पाहिजे. मग तुम्हाला उत्सुकता हवी असली, तर आपली बॉडी लँग्वेज आपण कशी करू शकतो? अरे, नवीन काय आहे? आता ह्याच्या मागे खूप सुंदर अजून एक टेक्निक आहे फेक इट टिल यू मेक इट. फेक इट म्हणजे काय? खोटं-खोटं करा जोपर्यंत तुम्हाला खरं वाटत नाही. आणि त्याच्यापुढे फेक इट टिल यू बिकम इट. म्हणजे जेव्हा तुम्हाला खरं-खरं आतनं तुम्ही तसं व्हाल. ओके. तर हे किती वेळपर्यंत करायचं? तुम्ही म्हणाल, की असं केल्याने कसं होईल? म्हणून मी तुम्हाला अनुभव दिला. असं-असं करत राहिल्याने काय होईल? मग असं-असं करत राहिल्याने सारखं म्हणत बसायचं, की मला काय वैताग आहे, मला दुःख होतंय, मी ह्यातनं कशी बाहेर पडू? मग शरीर म्हणेल, "मग तू अशी का बसली? हे का असं काय करते मग?" बरोबर की नाही? म्हणजे त्यामुळे धिस इज अ ग्रेट सेल्फ हेल्प टेक्निक आणि माझ्या दृष्टीने हे NLPनी जगाला दिलेलं वरदान आहे, की ज्याच्यामुळे तुम्हाला तुमच्या स्वतःला
कसे तुमचे मूड किंवा इमोशन्स, कारण आपण सगळेच जाणतो की इमोशन्स आर द बेस ऑफ अवर फीलिंग्स अँड अवर डेली रुटीन, बरोबर? तर मग त्याच्याकरता मी काय करू शकतो? आता त्याच्या पुढचं एक खूप सुंदर अजून एक टेक्निक NLP मध्ये आहे आणि ते म्हणजे आपल्या सगळ्यांचे जे मॅप्स आहेत की नाही, म्हणजे आपण सगळीच जण प्रत्येक जण हा अ, कसे बनलो आहोत वेगळे, तर त्याच्यामध्ये काही जण काय म्हणायचं त्याला ऑडिटरी म्हणजे आपले पंचेंद्रियांनी आपण सगळे अनुभव घेत असतो, बरोबर? तर काहींची कानाची कपॅसिटी जास्त असते, काहींचे व्हिज्युअल जास्त चांगले असतात आणि काही भावना, गंध, चव ह्याच्यामध्ये चांगले असतात. तर त्याचा आपण कसा उपयोग करून घ्यायचा? आणि गंमत म्हणजे हे जेव्हा मी पहिल्यांदा जाणले, की आपण तशीच भाषा बोलतो, हे मला आपल्याला कधीच माहिती नसतं. तर मग मी एक लेख लिहिला होता सकाळमध्ये. मी NLPवर सीरीज ऑफ आर्टिकल्स लिहिली होती. त्याच्यामध्ये एका लेखाचं नाव होतं, "जरा माझी भाषा बोलता का?" हां, तर माझी भाषा कशी? तर त्याच्यामध्ये आपण कसे बोलतो बघा हां. आता जर मी तुम्हाला असं सांगितलं, की 1 मिनिट सगळ्यांनी डोळे मिटून बसा. हां, सगळ्यांनी डोळे मिटून बसा 1 मिनिट. शरीर एकदम छान रिलॅक्स होऊ दे आणि आता 1 मिनिटाचाच एक्सरसाइज आहे हा. फक्त तुमची स्वतःची कपॅसिटी जाणण्याकरता. खरं म्हणजे त्याच्यामध्ये एक टेस्ट आहे सगळी. पण आत्ता मी तुम्हाला थोडक्यात हे अनुभव देते. तर त्याच्यात असं बघा, की तुम्ही कुठल्यातरी हिल स्टेशनला गेला आहात किंवा एखाद्या छान हॉलिडेवर गेला आहात आणि त्याचा जर अनुभव तुम्हाला आत्ता पुन्हा आठवायला सांगितला, तर काय आठवतं? हां, डोळे मिटून घ्या आणखीन जरासा तो अनुभव आठवा पुन्हा. ओके. आता डोळे उघडू शकता. हं. तर आता तुम्हीच स्वतः ताडून बघा, की किती जणांना त्याचे व्हिज्युअल चित्र डोळ्यासमोर आली. हां, त्या अनुभवाची. हां. तर ते स्वतः बघा. हं. दुसरं म्हणजे किती जणांना त्यातले आवाज ऐकू आले. म्हणजे समजा पक्ष्यांचे आवाज असतील, तिथल्या निसर्गाचा आवाज असेल किंवा किती जणांना ती गार हवा जाणवली शरीरावर. हां, किंवा कोणाला तिथलं काहीतरी तुम्ही खाल्लं होतं, त्या खाल्ल्याची चव आठवली किंवा तिथले वास आठवले, गंध, स्पर्श, चव. तर VAK अशामध्ये प्रत्येक आपली मानवजात ही डिव्हाईड केलेली आहे असं NLP सांगतं. म्हणजे व्हिज्युअल, ऑडिटरी आणि कायनेस्थेटिक. तर कायनेस्थेटिक म्हणजे स्पर्श, गंध, चव आणि भावना. तर आता याचा आपण कसा भाषेमध्ये वापर करतो बघा हां. आता साधं मी उदाहरण देते तुम्हाला, की समजलं का रे तुला? तर जो व्हिज्युअल असतो तो असं म्हणतो, "हो, ते चित्र माझ्या डोळ्यासमोर स्पष्ट आलं किंवा स्पष्ट आहे." हां, जो ऑडिटरी असतो तो म्हणतो, "हो, मी ऐकलं की." आणि जो कायनेस्थेटिक आहे तो असं म्हणतो, "हो, मला पोहोचलं की." हां, म्हणजे आता बघा हां, की समजा एखाद्या सेल्समन आहे. आणखीन तो एखादी गाडी विकतो आहे. तर त्या स्टोअरमध्ये आहे तो एका शोरूममध्ये आणि त्याला जर का समोरनं येताना त्याचा कस्टमर दिसतो आहे. बायको त्याची एक गिऱ्हाईक येतंय. तर हा ते पुढे आल्यानंतर तो म्हणेल, की "येस सर, व्हॉट कॅन आय डू फॉर यू?" तर ते जर म्हणाले, की "येस, वी हॅव कम टू बाय अ कार." तर तो विचारेल जर त्याला, की "ओके, व्हॉट आर यू इंटरेस्टेड इन?" आणि जर तो म्हणाला, तो गिर्हाईक असं म्हणाला, की "आय वॉन्ट अ स्लीक लुकिंग कार." ह्याचा अर्थ काय आहे? तो गिर्हाईक काय आहे? ऑडिटरी, व्हिज्युअल का कायनेस्थेटिक? काय नाही आय वॉन्ट अ व्हिज्युअल आहे. दुसऱ्या प्रकारचा वी 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 स्लीक लुकिंग कार. ओके. तर तो काय एक मिनिट हं. आता त्यांनी त्याचा पकडला पाहिजे धागा आणि त्यांनी त्याला काय म्हटलं पाहिजे, "येस सर, वी हॅव द लेटेस्ट शेड्स. व्हॉट इस द फेव्हरेट कलर? विल यू प्लीज हॅव अ लुक ॲट इट?" ओके. हॅव अ लुक. सो ही विल टॉक इन हिज लँग्वेज. सो ही विल से प्लीज हॅव अ लुक ॲट इट. मग
जो ऑडिटरी असेल म्हणजे जो दुसरा जर असेल त्याला जर त्यांनी विचारलं, "येस सर, व्हॉट आर यू इंटरेस्टेड इन?" आणि जर तो असं म्हणाला, की "आय वॉन्ट द लेटेस्ट म्युझिक सिस्टम इन युअर कार." हां, तर ह्याचा अर्थ नॅचरली तो ऑडिटरी माणूस आहे. तर मग जर ह्यानी आता तो धागा पकडून त्याला असं सांगायला पाहिजे, "सर, वी हॅव गॉट द लेटेस्ट Samsung म्युझिक सिस्टम. विल यू लाइक टू हिअर इट?" ओके. सो ही हॅज टू टेक दॅट ॲज अ क्लू. आता त्याची बायको पण बरोबर आहे. मग मग जर त्याने असं सांगितलं, "मॅम, व्हॉट आर यू इंटरेस्टेड इन?" आणि जर ती बायको म्हणाली, की "आय वॉन्ट व्हेरी कम्फर्टेबल कुशन्स इन द कार." ओके. सो ह्याचा अर्थ काय आहे, की शी इज अ कायनेस्थेटिक लेडी. सो ही विल से, "मॅम, आमच्याकडे लेटेस्ट लेदरच्या कुशन्स आहेत. व्हाय डोंट यू टेक अ फील ऑफ इट?" ओके. सो धिस वे इफ ही केटर्स टू देअर नीड्स, व्हॉट दॅट पर्सन विल फील, की "अरे वाह! ही अंडरस्टँड्स व्हॉट एक्झॅक्टली आय वॉन्ट आणि ये तो अपना आदमी है," असं त्याला वाटेल. Yeah. त्यामुळे आता तुम्हाला सांगते, की व्हिज्युअल माणसं कशी बोलतात आणि मी माझं एक उदाहरण सांगते, की माझ्या बाबांना मी एक दिवस म्हटलं, की "बाबा ऐका ना, बाबा बघा ना," असं मी त्यांना म्हटलं. तर बाबा माझे काही लक्ष नाही द्यायचे हां. मग मी हे शिकले होते. तर मग माझ्या लक्षात आलं, की ते दिवसभर रेडिओ ऐकत असतात. हां, तर सांगताना म्हणतात, की "ऐकून घे आधी." तर मग ह्याचा अर्थ म्हटलं हे ऑडिटरी आहेत. मग मी बाबांना म्हटलं, "बाबा ऐकता का?" तर त्यांनी हातातला पेपर बाजूला ठेवला आणि म्हणाले, "हं, सांग." ओके. तर ह्याचा अर्थ काय होतं, की ही इज अन ऑडिटरी पर्सन. इफ आय स्पीक इन हिज लँग्वेज, ही विल यू कॅन बिल्ड अ फास्ट रॅपो विथ द पर्सन. तर आता व्हिज्युअल लोकं कशी बघतात बघा हां, बोलतात, की सी, पिक्चर, परसीव्ह, नोटीस, लुक, शो, अपीअर, क्लिअर, प्रिटी, कलरफुल हे सगळं ते बोलत असतात किंवा ऑब्झर्व. आता ऑडिटरी लोक म्हणजे कानसेन म्हणते मी त्यांना. एक आधीचे दृष्टीसेन, दुसरे कानसेन. तर ते लोक काय म्हणतात, "ओ, इट साउंड्स गुड." ओके. और आय हिअर यू, आय हर्ड यू किंवा लेट्स डिस्कस, लिसन टू मी, टॉक, कॉल, क्वाएट, लाऊड हे सगळं बोलतात. नंतर जे कायनेस्थेटिक लोक असतात ते म्हणतात, "ओ, आय वॉन्ट टू रिलॅक्स." ओके. किंवा लेट मी हँडल दॅट. हां, किंवा आय हॅव गॉट अ लॉट ऑफ प्रेशर ऑफ दॅट वर्क. किंवा असं आपण म्हणतो, की मला त्यात तो अनुभव, तो बिटर अनुभव अजून मला आठवतो आहे. असं हे जे सगळं आहे ते कायनेस्थेटिक लोकं बोलतात. तर आता बेसिकली तुम्ही जर हे समजून घेतलत ना, तर त्या व्यक्तीला तुम्ही समजून घ्यायला खूप सोपं जाईल. तर मी असं नेहमी म्हणते, की जशी नवरा किंवा मुलगा-मुलगी बघतात, तर कुंडली बघतात, तर त्याच्याऐवजी त्यांचं व्ही-ए-के समजून घेतलं पाहिजे. म्हणजे मग त्यांची जी जमवून घेणं एकमेकांना आहे ते सोपं जाईल. तर ह्याचंच उदाहरण म्हणजे एक नवरा-बायको आहेत. आणखीन नवरा घरी येतो आणि बायकोचा मिक्सर चालू असतो. नंतर यंग मुलगा आहे त्याचं धडाधड मोठं म्युझिक चालू असतं. तर नवरा म्हणतो, की "काय आवाज, किती आवाज आहे, जरा शांत राहा." तर बायको म्हणते, "कुठे आवाज येतोय?" कारण तो नवरा आहे ऑडिटरी आणि त्याचा मॅप मेंदू सगळं ते आवाज शोषून घेतो. तर जर बायकोला हे समजलं, की तो ऑडिटरी आहे, तर तिनी नवरा घरी यायच्या वेळेला जरा घरात शांती ठेवू शकते ती. आणखीन तिला आणि ती व्हिज्युअल आहे, तर ती म्हणते, "एवढं छान मी घर लावलंय, पण नवऱ्याचं लक्षच नाहीये." बिकॉज ही इज अ व्हिज्युअल, ही इज नॉट व्हिज्युअल. सो ही ही अंडरस्टँड्स दॅट. हां, तर आय मीन ही डझंट अंडरस्टँड. तर असं एकमेकांशी जमवून घेण्याकरता आपल्या घरातली जवळचीच माणसं व्ही-ए-के मध्ये कुठे बसतात, हे असं जर आपण समजून घेतलं तर इट विल मेक अवर रिलेशन व्हेरी कम्फर्टेबल. तर आता मी शेवटचं घड्याळाकडे माझं सारखं लक्ष आहे. तर इन दॅट केस आपण जरी मुळामध्ये तसे जन्मलेलो असलो तरी सुद्धा जर माझी गरज आहे, तर मग आता काय झालं, माझे यजमान ऑडिटरी आहेत. ते सतत छान म्युझिक ऐकत असतात. तर व्हॉट आय डिड वॉज, की आय स्टार्टेड लिसनिंग टू हिज म्युझिक अँड देन वी कॅन टॉक ओव्हर इट. म्हणजे आपण ते डेव्हलप पण करू शकतो. नाहीतर काय होतं, की आपण ती जी दरी असते ना, ती वाढत जाते. त्यामुळे तुम्ही तुमच्या ॲबिलिटीज पण अजून डेव्हलप करू शकता, ज्या व्ही-ए-केच्या प्रमाणे आहेत त्या.
तर आपण काही गोष्टी ज्या बोलायला नाही पाहिजेत ते मी तुम्हाला जरा सांगते आणि दुसरं म्हणजे अफर्मेशन्स घ्यायची आहेत मला. तर त्याच्याकरता आपण एक छोटंसं मेडिटेशन करूया. हं. तर तुम्हाला लिस्ट म्हणून लिहायची असली तर लिहून घेऊ शकता, पण नाहीतर मी तोंडी सांगते, की काही गोष्टी आपण का नाही बोलल्या का नाही पाहिजेत, कारण त्याचे कसे परिणाम होतात ते बघा हां. इंग्लिशमध्ये आपण म्हणतो आय हॅव टू डू इट. हां, मी केलंच पाहिजे असं म्हणणं आणि त्याच्याऐवजी जर मी तुम्हाला असं म्हटलं, की आय लव्ह टू डू इट. मला करायला आवडेल. आय लाइक टू डू इट किंवा आय वॉन्ट टू डू इट. तर आता ह्याच्यामध्ये काय फरक आहे सांगा? आय हॅव टू डू इट अँड आय लव्ह टू डू इट. ह्याच्यात काय फरक आहे? हॅव टू डू इट म्हटलं की स्ट्रेस कंपल्शन आलं. आहे. स्ट्रेस येतो या कंपल्शन ऐकू आलं येत त्यात. नाहीये. हॅव टू डू मध्ये कंपल्शन आलं. कंपल्शन येतं आणि have to आय do it लव्ह मध्ये. आय वुड लव्ह टू की डू इट मध्ये stressful तुमची झालं ते. एन्जॉयमेंट आहे त्याच्यामध्ये. यू आर हां, गोइंग टू हां. एन्जॉय डुइंग बरोबर. इट. हां, बरोबर. तर आपल्याला त्या कंपल्शन मध्ये राहणं आवडेल का आय वॉन्ट टू डू इट, आय लव्ह टू डू इट. तर आपल्या स्वसंवादामध्ये आपण हा बदल करू शकतो. हां. दुसरं म्हणजे खूप महत्वाचा एक गोष्ट मी तुम्हाला सुचवू इच्छिते, की आजपासनं आपण बट म्हणजे पण हा शब्द आपल्या डिक्शनरीतनं काढूयात. ह्याचं कारण तुम्हाला सांगते, की आपण एखादी गोष्ट कोणाला सांगायला गेलो ना, की ती व्यक्ती असं म्हणते, की "हो, पण असं-असं आहे ना, मग त्याचं काय करायचं?" हां, म्हणजे किंवा आपणही असंच म्हणतो, आपण एक्सक्यूजेस देतो. पण त्याच्याऐवजी बट हे शब्द आत्ता तुम्ही सगळ्याजणी वही असली तर लिहा आणि त्याच्यावर चक्क काटा मारून टाका, ज्या आपल्या मेंदूवरनं काटा मारल्या जातील आणि त्याच्याऐवजी आपण म्हणायचं, की आणि म्हणजे अँड. हां, म्हणजे आता मी उदाहरण सांगते हं. "तू इतकी छान दिसतेस, पण" मग ते जे काही पुढचं आहे ना चांगलं, तर ते पहिल्या गोष्टीला नलिफाय करतं. त्याच्याऐवजी जर आपण असं म्हटलं, "तू इतकी छान दिसतेस आणि अमुक-अमुक केलंस ना, तर अजून छान दिसशील." तर हां. त्यामुळे तुम्हाला जो इफेक्ट निगेटिव्हिटी व्हायला आणायची नाही. पाहिजे, तो तुम्ही जास्त साध्य करू शकाल. हां, तर आजपासनं बट हा शब्द काढून टाकूया. नंतर नॉट अगेन. हां, आपल्याला डोक्यामध्ये सारखे विचार नकारात्मक येतात. मग त्या स्वतःला असं सांगायचं, नॉट अगेन. हां, आणि मग त्याच वेळेला हाताने अशी चुटकी वाजवायची. करा बरं सगळ्या जणी. असं करा आणि Not म्हणा, again. की "ओह! Not व्हॉट्स नॉट again. न्यू? अगेन. आय वुड लव्ह व्हॉट्स टू डू न्यू? नॉट अगेन. व्हॉट्स Not न्यू?" again. हां, नॉट आणि अगेन. बघा बरं, की आपली जी डोक्यामध्ये चाललेली जी विचारांची नकारात्मकतेची साखळी आहे ती खंड पडते की नाही आणि मग आपण नवीन काहीतरी सुचवतो. हां, की आता त्याचबरोबर अजून एक गोष्ट सांगते हां, की ऐकून घ्या हां नीट. कसं बरं करणार? असे आपण बसतो, की जसं काही एक स्टक पोझिशन येते. NLP काय करतं? वर्तनाचे नवीन पर्याय सुचवतं. तर स्टक पोझिशन जेव्हा-जेव्हा येते, तेव्हा अनेक असे प्रकार आहेत, की ज्याच्यामुळे आपण ह्यातनं बाहेर पडू शकतो. तर असं बसल्यावर कसं बरं करणार? आता शब्द तेच हां, आपण काय मगाशी बघितलं होतं 93% हे महत्वाचं आहे. म्हणजे 55% देहबोली, 38% शब्द म्हणजे शब्दांचे चढ-उतार. तर आता कसं बरं करणार ही स्टक पोझिशन झाली. आता हाच शब्द तुम्ही वेगळ्या प्रकारे कसं बघा हां. आता पुन्हा हात वर करा आणि म्हणा, "कसं बरं करणार? कसं बरं कसं बरं करणार?" कसं बरं आता काय फरक पडतो सांगा? तुम्ही You आता are कुठे finding the फोकस गेला options. आता You are तुमचा? trying to find तुम्ही the खरंच options. विचार करता की हे कशा प्रकारे करता येईल रादर हां. दॅन निगेटिव्हिटी. करेक्ट, एक्सप्लोअर करेक्ट. करायचा विचार म्हणजे करतो. म्हणजे आपण प्रॉब्लेमकडनं सोल्युशनकडे जातो. सोल्युशन कर. बरोबर? तेच विचार करता कसं करता येईल. करायचं हां. हे ठरवतो आणि मग ते कसं करायचं हा विचार करतो. करेक्ट. तर आता नाहीतर पहिल्यांदा काय झालं होतं, स्टक पोझिशन आली होती, बरोबर? तर आता मला त्याच्यामध्ये अडकायचं नाहीये. कम व्हॉट मे, मला ह्यातनं छानपैकी बाहेर पडायचंय, मला आनंदी राहायचंय, मला सक्षम राहायचंय. त्यामुळे मी असं म्हणणार, कसं बरं करणार? हां, तर इतक्या छोट्या-छोट्या गोष्टी आहेत, की ज्या आपलं आयुष्य अजून खूप गरम सुंदर पिऊ. करवतात. तर आता आपण शेवटचं एक अफर्मेशनचं घेऊन मग मी थांबते. आवडेल तुम्हाला? आणि मग हो. किंवा आधी आपण क्वेशन आन्सर्स घेऊया. तसं पण करू शकतो. एक थँक्यू. शेवटचं मेडिटेशन घ्यायचं आता? हो. हो 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 तर सगळ्यांनी तुमचं म्यूट करा
पण मी तुम्हाला जे वाक्य म्हणायला सांगणार आहे ती तुम्ही स्वतःशी म्हणा, नाही तर मग इथे खूप गोंधळ होईल. म्हणून सगळ्यांनी म्यूट करा आता प्लीज. आणखीन माझं ऐकून घ्याल आणि सगळ्यांनी फक्त डोळे मिटा. डोळे मिटा. आणि आता मी सांगते ते आपण ऐकूया. सगळं शरीर रिलॅक्स होऊ दे. पाय जमिनीला समांतर, पाठीचा कणा ताठ. डोळे मिटलेले, श्वासावर लक्ष केंद्रित कराल. आला श्वास, गेला श्वास, शांत निरखा. खूप छान वाटतंय. हात मांडीवर, पाय आणि हात क्रॉस करू नका. आपल्या स्वसंवादात्मक ही अतिशय प्रभावशाली वाक्य मी काही सांगतेय. तर डोळे मिटलेल्या स्थितीमध्ये पण खणखणीत आवाजामध्ये तुम्ही स्वतःशीच आपण म्हणणार आहोत. माझ्या मागे तुम्ही रिपीट करा. इतर कोणी मला काहीही बोलले वा केले तरी उत्तम आयुष्य जगण्यास मी एक पात्र व्यक्ती आहे. मला आतून खूप शांत आणि सुरक्षित वाटते. मला माझ्यामध्ये प्रगती घडवून आणणे आवडते. मी स्वतःबद्दल खूप समाधानी आहे. मला माझ्याबद्दल पूर्ण खात्री वाटते. मी माझ्या स्वतःची शिक्षक आणि मार्गदर्शक आहे. माझी आत्मशक्ती मला मार्ग दाखवते. माझ्यामध्ये अनेक गुण आणि कौशल्ये आहेत. मला मिळणारे सर्व मी खूप सन्मानाने स्वीकारते. माझ्या कपड्यांची आणि शरीराची मी उत्तम निगा राखते. मी आता प्रत्येक समस्येला संधी मानते. प्रत्येक समस्या मला नव्याने सर्जनशील आणि विकसित होण्याची संधी देतात. आनंदी राहणे हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे. त्यामध्ये येणारे सर्व अडथळे मी जाणीवपूर्वक आणि कौशल्याने दूर करते. मी ही होकारात्मक वाक्ये रोज स्वतःशी म्हणते. त्यामुळे मी मला माझ्यामध्ये हवे ते सर्व बदल घडवून आणते. I love myself. I respect myself. I like myself. आता पुन्हा श्वासावर लक्ष केंद्रित करा. आला श्वास, गेला श्वास, शांत निरखा. खूप छान वाटतंय. उर्वरित सर्व आयुष्य आपलं आपण ठरवू त्याप्रमाणे करायला स्वतःला सक्षम बनवू शकतो, ह्यावर आपण पूर्ण विश्वास ठेवूया. इतर कोणी कसंही वागलं, कसंही बोललं तरी सुद्धा माझ्या गरजा देखील इतरांइतक्याच महत्त्वाच्या आहेत, हे स्वतःला सांगणं. खंबीरपणाने, समर्थपणाने स्वतःच्या अचीव्हमेंट्सची यादी स्वतःच्याच मनाशी करणं, ज्यामुळे माझं सेल्फ एस्टीम किंवा आत्मसन्मान दैनंदिन स्तरावर मी कशी उंचावू शकते, ह्याच्यावर जर फोकस केलं आणि सकाळी उठल्यानंतर मी स्वतः एक प्रार्थना म्हणते, ती तुमच्याबरोबर मी शेअर करते. ती तुम्ही आत्ता म्हणू शकता डोळे मिटल्या स्थितीत. हे परमेश्वरा, मी तुझी कृतज्ञ आहे. माझ्या डोक्यावर छप्पर आहे. माझे हातपाय धड काम करतात. माझ्या आयुष्यातल्या संधी, माझी बुद्धी, ह्या सर्वाकरता मी तुझी कृतज्ञ आहे.
माझ्या आयुष्यातल्या नातेसंबंधांबद्दल मी आनंदी आहे. 2 वाक्य शेवटची म्हणायची आहेत. ज्या कारणासाठी तू मला ह्या जगात पाठवलं आहेस, ते माझ्याकडून उत्तम करून घे. आणि आजचा माझा दिवस खूप छान जाऊ दे. असं म्हणून दोन्ही हात एकमेकाशी डोळे मिटल्या स्थितीत एकमेकावर घासा. दोन्ही डोळ्यांना आपल्या हाताची ऊर्जा आणि उष्णता द्या. सर्व चेहऱ्यावरून हात फिरवा. आणि whenever you are ready, you can slowly open your eyes. तुम्हाला सर्वांना खूप मनापासून शुभेच्छा आणि छान वाटलं सगळ्यांशी बोलून. थँक्यू.